आंदेकर कुटुंबाच्या अडचणीमध्ये आता मोठी वाढ होतीये। सोनाली आंदेकरवर पुण्यात दुसरा गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील समर्थ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आंदेकर कुटुंबाच्या अडचणीत आता मोठी वाढ होताना पाहायला मिळते। सोनाली आंदेकरवर पुण्यात दुसरा गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। पुण्यातील समर्थ पोलिसात गुन्हा दाखल झालाय। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नक्कीच खरं तर आयुष कोमकर खून प्रकरणात सोनाली हिला ताब्यात घेण्यासाठी पोलीस जे आहे ते पुण्यातील नानापेठ येथे असलेल्या सोनाली दादा निवासस्थाना या ठिकाणी गेले होते। त्या ठिकाणी सोनाली आंदेकर हिला ताब्यात घेत असताना त्या ठिकाणी असलेले साधारण 15 ते 20 जणांचा जमाव जो आहे तो पोलिसांना या सगळ्या कारवाईसाठी जो तो अटकाव करत होता आणि पोलीस कायदेशीर कारवाई करत असताना या सगळ्या कायदेशीर कारवाईला विरोध करत होता। या सगळ्या विरोधामुळे जो आहे तो पुण्यात आता सोनाली आंदेकर हिच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहिले की आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये सोनाली तिच्या सहभाग आढळल्यानंतर तिच्यावरती खुनाच्या गुन्ह्यामध्ये तिला सहआरोपी करण्यात आलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये तिला ताब्यात घेण्यात गेल्यानंतर विरोध जो आहे तो जमावणी केला। त्यामुळे आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकंदरीत आंदेकर कुटुंबामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या अडचणी वाढताना दिसत आहेत। एकंदरीत आयुष कोमकर हा आंदेकर कुटुंबाचाच नातू होता आणि गँगवार मधून आयुष कोमकर याची हत्या झाली। सोनालीचा जो पती होता वनराज आंदेकर याची हत्या गेल्या वर्षी जयती कोमकर टोळी गायकवाड टोळीच्या संयुक्त करण्यात आली होती आणि या टोळीचाच बदला म्हणून जो तो आयुष कोमकर याची हत्या जी आहे ती आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी पुण्यात झालेली आहे आणि या सगळ्या टोळी वादातून सध्या पुण्यामध्ये आंदेकर गायकवाड कोमकर आणि जे मध्यवर्तीत राहणारे नानापेठेतील जे अनेक टोळे आहेत त्या सध्या मोठ्या पद्धतीनं त्यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामध्ये आता महिला ज्या आहेत आंदेकर यांच्या महिलावरती मोठ्या प्रमाणात पोलीस कारवाई करताना दिसत आहेत। नीलम जी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।